आज आपण रक्षाबंधन स्पेशल ड्रायफ्रुट्स खजुराचे रोल्स बनवणार आहोत। बिना साखर बिना गूळ वापरता ही पौष्टिक अशी रेसिपी आपण आज बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी बिया काढून खजूर घेतलेले आहेत, थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धी वाटी पिस्ता बारीक चिरून घेतलेला आहे, 1 वाटी काजू बारीक चिरून घेतलेला आहे, 1 वाटी बदाम सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 चमचे खसखस घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण खजूर मिक्सरला फिरवून घेऊया। अशा प्रकारे हे बघा आपलं खजूर मिक्सरला फिरवून झालेला आहे। आता आपण कढईमध्ये जाडबुडाची कढई वापरायची इथे, त्याच्यामध्ये मी पहिलं खसखस आपण 1 मिनिटभर गरम करून घेऊया। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर काजू बदाम पिस्ते हे सुद्धा आपण 1 ते 1.5 मिनिटं गरम करून घ्यायचे। गरम करायची गरज नाही, पण मॉइश्चर वगैरे असलं तर ते निघून जातं आणि जे आपण रोल्स बनवणार आहोत ते जास्त दिवस टिकतात। हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालूया आणि त्याच्यामध्ये जी बारीक करून घेतलेली खजूर आहे ती घालून 1 मिनिटभर ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि त्याच्यामध्ये आता आपण जे ड्रायफ्रुट्स गरम केलेले ते सुद्धा घालून एकजीव करून घेऊया व्यवस्थित आणि 1 ते 1.5 मिनिटं परतून झाल्यानंतर बटर पेपरवरती काढून घेऊया। त्यानंतर आपण त्याचे व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचे। बघा आपले 2 रोल तयार झालेले आहेत। 2 रोल तयार झालेले आहेत ते आपण आता साईडला ठेवूया आणि पेपरवरती खसखस, पिस्त्याची काप आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून त्याच्यावरती रोल व्यवस्थित फिरवून घेऊया। हे बघा अशा प्रकारे। हे दोन्ही रोल आपण अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया। अर्धा तास झालेला आहे। किती छान वाटतात। आपण आता हे कट करून घेऊया। आता ह्या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।